श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. ढोकळा परफेक्ट बनविण्यासाठी सगळ्यात आधी बेसन व्यवस्थित चाळून घ्या. यामुळे बेसनात गुठळ्या अजिबात राहणार नाहीत आणि परफेक्ट मिश्रण बनेल. ढोकळा सॉफ्ट बनवण्यासाठी मिश्रण व्यवस्थित फेटणं देखील गरजेचं असतं. एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर न फेटता जर तुम्ही दोन्ही बाजूने मिश्रण न फेटता हळूहळू पाणी घालून बॅटर फेटा. तुम्ही हे मिश्रण हाताने देखील फेटू शकता. जर तुम्ही दोन्ही बाजूनी मिश्रण फेटत राहाल तर मिश्रणातील हवा बाहेर पडेल आणि ढोकळा सॉफ्ट आणि फ्लफी होणार नाही. तर परफेक्ट ढोकळा बनवण्यासाठी ढोकळा बनवताना तुम्ही ही ट्रिक्स नक्कीच लक्षात ठेवा. टिप नंबर 2. आवळ्याचा ज्यूस नियमितपणे पिल्याने केस लांब आणि मजबूत होतात, तसेच चमकदार देखील होतात. केसांची वाढ चांगली होते आणि केसांसाठी आवळा हे एक वरदान आहे. उपयुक्त टिप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 3. केस पांढरे होण्यापासून बचाव करण्यासाठी कढीपत्ता हा उत्तम उपाय आहे. अर्धा कप कढीपत्त्याची पेस्ट घ्यावी. त्यामध्ये अर्धा कप दही मिक्स करून घ्यावे आणि हे मिश्रण टाळूवर आणि केसांना लावावे. 30 मिनिटे झाल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवावे. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा उपाय केल्याने केस काळे होऊ लागतात. तर पांढऱ्या केसांची जर तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 4. ज्या महिलांमध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांनी रात्री 3 खजूर पाण्यात भिजत घालून सकाळी पाण्यासोबत खजूर खाऊन चावून खाल्ल्याने फायदा होईल. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 5. रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून झोपल्याने चेहरा मुलायम होतो. प्रत्येकानेच लक्षात ठेवण्यासारखी उपयुक्त टिप नंबर 6. हळूहळू जेवण केल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात आणि गॅस देखील होत नाही. अत्यंत कामी येईल अशी टिप नंबर 7. थंडीमुळे खोकला येत असेल तर अर्धा चमचा मिरीपूड वर मध मिसळून खाल्ल्याने खोकल्यामध्ये आराम मिळेल. सोबतच थंडीत कोमट पाणी देखील प्यावे. टिप नंबर 8. घशामध्ये खवखव असेल तर सकाळी सकाळी बडीशोप चावून खाल्ल्यास बंद घसा मोकळा होतो. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 9. खूप दिवस जर तुम्ही वॉशिंग मशीन साफ केले नसेल तर ते साफ करण्यासाठी 100 मिली व्हाईट व्हिनेगर नॅपकिनवर ओतून नॅपकिन मशीनमध्ये टाका. वरतून 2 चमचे डिटर्जंट पावडर बेकिंग सोडा घालून स्पिन मोडवर मशीन ऑन करा. वॉशिंग मशीन यामुळे आतून एकदम स्वच्छ होते. तर वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक्स आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 10. पाण्यात थोडे मीठ मिसळून घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा. याने डास मच्छर घरामध्ये येणार नाहीत. टिप नंबर 11. बिर्याणी बनविताना मातीचे भांडे वापरावे. यामुळे बिर्याणीची चव एकदम दुप्पट चविष्ट होते. टिप नंबर 12. अतिविचार करण्याची समस्या असेल तर रोज रात्री झोपताना 1 चमचा गाईचे तूप खाऊन त्यावरून कोमट पाणी प्यावे. यामुळे मेंदू नेहमी शांत राहतो. फ्रीजमध्ये मळलेले पीठ किंवा जास्त काळ ठेवलेले जेवण वापरल्याने आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. टिप नंबर 13. ज्यांचं वजन जास्त आहे किंवा शरीर स्थूल आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात भात, बटाटे, पनीर असे पदार्थ खाणे टाळावे. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 14. अतिजागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते आणि पचनक्रिया बिघडते. तसेच मानसिक
आजार देखील वाढतात. अत्यंत महत्त्वाची व तुमचे हजारो रुपये वाचवण्यासाठी खास टिप नंबर 15. घरात फिरणाऱ्या उंदरांपासून मुक्ती मिळविण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे पेपरमिंट टाकून हे बोळे घरातील सर्व कोपऱ्यामध्ये टाका. त्यामुळे तेथे उंदीर येणार नाहीत, ते पळून जातील. तर त्या वासाने त्यांचा श्वास गुदमरतो, त्यामुळे उंदीर मरून जातात. तर उंदीर घालवण्यासाठी किंवा उंदीर मारण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 16. घसा बसला असेल तर 1 ग्लास पाण्यात चमचाभर मध मिसळून गुळण्या करा. यामुळे घसा मोकळा होईल. टिप नंबर 17. चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तर ते अजिबात फोडू नये. पिंपलचे डाग चेहऱ्यावर पडतात, जे डाग जायला खूप वेळ लागतो. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स हे नैसर्गिकरित्या फुटू द्यावेत. टिप नंबर 18. घरात एखाद्या ठिकाणी जास्त प्रमाणात मुंग्या येत असतील तर त्या ठिकाणी थोडा कपडे धुण्याचा साबण ठेवावा. यामुळे मुंग्या तिथून लगेच पळून जातील. तर मुंग्या घालवण्यासाठी ही टीप ट्राय करून बघा. टिप नंबर 19. साबुदाणा भिजवून 2 तास फ्रीजमध्ये ठेवल्यास साबुदाणे छान फुलून येतात व खिचडी मोकळी मोकळी होते. दाढ किडली असेल व ठणकत असेल तर अशा वेळेस वावडिंग भिजत घालावी व हे वावडिंग छोट्या पुरचुंडीमध्ये बांधून दाढेत ठेवावे. थोड्या वेळाने काढून घ्यावी. दाढेतील किडे पुरचुंडीला चिटकून येतील आणि दाढ एकदम स्वच्छ होईल. तर तुमच्या पण दाढदुखीचा त्रास तुम्हाला जाणवत असेल तेव्हा तुम्ही ही टीप करून बघा. तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी टीप नंबर 20. अद्रक आणि लिंबू. दररोज लिंबाचा रस आणि अद्रकचे तुकडे घेणे दारू पिण्याची इच्छा कमी करण्यासाठी उपयोगी असते. लिंबाचा रस शरीरातील टॉक्सिन काढून टाकतो. टीप नंबर 21. केसामध्ये खूपच कोंडा झाला असेल तर सगळ्यात आधी गरम कडक पाण्याने केस धुणे टाळावे. केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणीच वापरा. टीप नंबर 22. वांग्याचे डाग कमी करण्यासाठी तुळशीची पाने वाटून त्यात 3 ते 4 थेंब लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावावे. लवकरच सुरकुत्या आणि वांग्याचे डाग असतील ते कमी होतील. डार्क सर्कलची समस्या देखील यामुळे कमी होईल. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर देखील नक्की करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.